जे महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रातील जनतेला झाल्या निवडणुका 5 टप्पे आपले पार पडले लोकसभा 2024 चे. आम्ही एक फॉर्म भरला होता हिंगोली लोकसभा 2024 ला अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता आम्ही. मी बघा आपला देश कोणत्या संकटात आहे तुम्हाला मी फक्त हिंगोली लोकसभेचं उदाहरण देऊन सांगतो. हिंगोली लोकसभेमध्ये एकूण फॉर्म सगळे पडले होते खासदारकीसाठी 78 फॉर्म पडले होते. टोटल अर्ज हे आले होते एकूण 78 अर्ज. या 78 अर्जापैकी 11 अर्ज हे नाबाद झाले. 11 अर्ज 78 पैकी नाबाद झाले. याच्यात सगळे पक्ष अपक्ष काही छोटे मोठे पक्ष असतील प्रादेशिक पक्ष असतील सगळे आले. आणि 11 अर्ज नाबाद झाल्याच्या नंतर बाकीच्या काही लोकांनी अर्ज विड्रॉल करून घेतले आणि विड्रॉल झालेले काही नलाल बॉल झालेले काही असे सगळे अर्ज गेल्याच्या नंतर जवळपास 33 उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले. ही मी फक्त हिंगोली लोकसभेत सांगत आहे. 33 उमेदवार उभे राहिले. या 33 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांना नोटिसा गेल्या. ह्या नोटिसा कशासाठी गेल्या तर त्यांना निवडणुकीचा खर्च कसा दाखवायचा हेच माहित नव्हतं. याच्यामध्ये काही पक्षाचे उमेदवारही होते काही अपक्ष होते. आता मला सांगा 78 फॉर्म पडले 11 नाबाद झाले. याच्यामध्ये नाबाद झालेल्यापैकी जे राष्ट्रीय पक्ष आहेत जे प्रमुख दावेदार आहेत त्यांनी एका उमेदवारांना 4 उमेदवारी अर्ज भरले होते. पुन्हा 3 भरलेत पुन्हा 4 भरलेत. त्याच्यातही नालायकपणा झाला असा की त्याच्यातला एखादा 2 अर्ज नाबाद झाला दुसरा तिसरा चौथा अर्ज सिलेक्ट झाला म्हणून ते निवडणुकीत राहिले. आता याचा अर्थ आहे 33 पैकी जवळपास 21 उमेदवारांना कळलंच नाही की नोटीस आपला निवडणुकीचा खर्च कसा दाखवायचा असते म्हणजे हे मूर्ख ठरले. त्याच्यानंतर ह्या 21 उमेदवारांना नोटीस गेली म्हणजे हे मूर्ख ठरले. बाकीचे राहिले मग जवळपास 13 उमेदवार. तर या 13 उमेदवारांपैकी हे 13 उमेदवार आता समजा स्वच्छ राहिले आपण असं गृहीत धरूया. या 13 पैकी जे काय होते ते होते राजकीय पक्षांचे. या राजकीय पक्षाच्या जवळपास 7 ते 8 उमेदवार होते. 7 ते 8 उमेदवार. मग जवळपास 5 ते 6 किंवा 4-5 उमेदवार हे राहिले अपक्ष. 5 ते 6 उमेदवारच अपक्ष राहिले. आणि पक्षाच्या उमेदवाराला काय फॉर्म भरायला अक्कल बिक्कल लागत नसती हे माहिती आहे आपल्या सगळ्या. ते कोणाला उभं करतात. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की या ज्या उमेदवारांनी समजा 78 उमेदवारांनी फॉर्म भरले 78 उमेदवारांनी यांनी नुसता फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरणा करण्यासाठी यांनी वकिलांना 10,000 रुपये फीस दिली. वकिलाची फीस 10,000 रुपये देऊन यांनी फॉर्म भरले. याच्यातला फक्त एक अर्ज असा होता की जो मी स्वतः भरला होता. पण इतक्या उमेदवारांनी 10,000 रुपये वकील लावून फॉर्म भरला. याचा अर्थ असा आहे की ज्यांना खासदार व्हायचंय त्यांना खासदारकीचा फॉर्मच भरता येत नाही. किती मोठी शोकांतिका आहे. आणि हे लोक जाऊन लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडणार आणि देश चालवणार. मग मला या ठिकाणी इंदुरीकर महाराजांचे एक वाक्य आठवते की भारतीय लोकशाहीचे सगळ्यात मोठं दुखणं असं आहे की आपल्या पुढे 2-4 नालायक लोक उभे असतात. त्याच्यात एका नालायकाला आपल्याला लढून द्यायचं की मला एक कळलं स्पष्टपणे की आपल्याला कोणता तरी नालायक उभं कोणतरी घ्यायचा आहे. दुसरा विषय राहिला असा की आता हे कोणी जरी निवडून आलं तरी सर्वसामान्य जनतेचे काय हाल बदलणार नाही. हे पाठीमागच्या 75 वर्षामध्ये आपण बघितलं. काँग्रेस असो बीजेपी असो जोपर्यंत लोक स्वतःहून समोर येणार नाही तोपर्यंत त्यांच्या जीवनाचं कल्याण होणार नाही. आपलं मूर्खपणा असं व्हायला की शिकले सवरलेले हुशार तरुण पोरं ते राजकारणी लोकांना शिवाय घालायले आणि हे पण नोकऱ्या मागायले. सगळी सत्ता जवळपास 550 लोकांच्या हातामध्ये आहे. म्हणजे 140 करोड लोकांवर ही 550 लोक आत्ता सत्ता करायला लागली. म्हणजे 550 लोक कुठं आणि 140 करोड लोक कुठं. या लोकांनी एकत्रित येऊन जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत देशामध्ये कुठलाही बदल होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त एवढंच होईल की कोणी जास्त लूट करत आहे दुसरा थोडासा कमी करत पण फरक काही पडणार नाही. आम्हाला ह्याच्यामध्ये स्पष्ट कळलेलं आहे. झालं असं की 5-6 उमेदवार जे अपक्ष आहेत. आता अपक्ष उमेदवार हा कदाचित प्रामाणिक असू शकतो त्याला देशाची सेवा करायची आहे. पक्षाचा उमेदवार आहे तर पक्षाची जेव्हा रायच करेल त्याला वरून खर्च येईल सगळे येईल. आम्ही स्वतः डोळ्याला हा अनुभव घेतलेला आहे की आम्ही एक कॅन्डिडेट उभा केला होता. त्याच्या प्रचारादरम्यान आम्हाला असं कळलं की जे मोठे मोठे पक्ष आहेत ज्यांना वरून फंड येते. समजा एखाद्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे उदाहरण धरूया आपण. आम्ही ही जी परिस्थिती डोळ्याला अभ्यासली ही पाहिली स्वतः
एखाद्या पक्षाचा उमेदवार आहे, जिल्हा प्रमुख आहे आणि त्याला 5,000 रुपये हा एका गाडीचा खर्च येतो. हा प्रचार करण्यासाठी त्यांचं जेवण खावण पेट्रोल डिझेल जे काय असेल ते त्याच्यासाठी पक्ष किंवा उमेदवार त्याला 5,000 रुपये गाडी देतो. आणि जिल्हा प्रमुखाकडे उदाहरण घेऊन आपण समजा रोजच्या 50 गाड्या फिरवणं ही त्याची जबाबदारी आहे. त्याच्यातल्या समजा 100 असतील, 200 गाड्या फिरवायच्या असतील, मग उदाहरण तुम्हाला 50 दिले. मग हा काय काय करेल, ज्या ज्या ठिकाणी आपला म्हणजे लोकसभेचं उमेदवारी म्हणजे लोकसभेचं क्षेत्र आहे, निवडणूक क्षेत्र, त्या प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये बूथवर सर्कल वाईज गाड्या पाठवतील. पण हा एक बदमाश आहे हा कार्यकर्ता. हा काय करतो, ह्या 50 गाड्यांपैकी हा याच्या हातात कारभार जर 50 गाड्याचा आलाय तर तो 20 गाड्या रोजच्या फिरवतो. हा 20 गाड्या प्रामाणिकपणे फिरवतो आणि बाकीच्या 30 गाड्यांचा खर्च हा स्वतःच्या खिशात घालतो आणि वर पाठवतो की आम्ही 50 गाड्या फिरवल्या. म्हणजे इथून बदमाशपणा सुरू झाला. आणि आम्हाला एक स्पष्टपणे कळलं की पक्ष कोणताही असो, कार्यकर्ते हा काहीच मोजके कार्यकर्ते सोडले तर प्रामाणिकपणे काम करत नाही. त्यांना हाच चान्स भेटला पैसे कमवण्याचा. मग तो जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, सर्कल प्रमुख असेल, बूथ प्रमुख असेल, जिथं ज्याला चान्स भेटला तिथंच त्याला पैसे छापून घ्यायचं धोरण सुरू केलं. हे अशा पद्धतीने आहे. कोणत्याच नेत्यावर, कोणत्या राजकीय पक्षावर, कोणत्याच कार्यकर्त्याचं मनातून प्रेम नाही. ज्याला खायला भेटलं त्याच प्रेम तेवढं शिल्लक राहिलेलं आहे. आणि काय काय लोकांनी स्वतःहून खर्च केलेला आहे. मग ती लोक आहेत निष्ठावान कार्यकर्ते म्हणून असतात. पण देशाची खरी लोकशाही अशी आहे की सुरुवातीपासूनच ते उमेदवार जो आहे आपण त्याला भेटायचं म्हणलं तरी ते सुरुवातीलाच आपल्याला भेटायला तयार होत नाही. ते निवडून आल्याला काय भेटणार आहे हे असं आहे. मला एक स्पष्ट सांगायचं की जोपर्यंत जनता स्वतःहून ह्या लोकांना नाकारत नाही, आम्हाला तुम्ही नको तुम्ही नको म्हणून आम्ही जनता स्वतःहून पुढे येऊन असं म्हणत नाही, तोपर्यंत काय फरक पडणार नाही. देशाची 80% अर्थव्यवस्था ही शेतीवर डिपेंड आहे. मग या देशामध्ये किमान 30-40% तरी शेतकरी खासदार पाहिजे होते. उगाच लावतात शेतकरी पुत्र आहे, कामगाराचा मुलगा आहे, याला निवडून द्या त्याला निवडून द्या. त्याला माहिती नाही शेती काय आहे, तो निवड डाकू निघतो. आपण खासदार निवडतो जिल्ह्यासाठी, तो होतो 1-2 घरासाठी. आपण आमदार निवडतो एका तालुक्यासाठी, तो होतो एकाच घरासाठी. ही अशी परिस्थिती आहे.